आज शेतकऱ्यांच्या फळबागात व्हिजिट करण्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात आपण आलेलो आहोत. तर योगेशराव आणि शेतकरी मित्र यांच्याशी आपण आज संवाद करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा चॅनल. आपका नाम शेख अफरोज, राहणार हिवरवाड़ी, तालुका गेवराई, जिला बीड. आपका भी नाम बताओ. शेख लियाकत गनी, राहणार हिवरवाड़ी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तुमचं सोमनाथ नामदेव बागडे, राहणार हिवरवाड़ी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश मस्के परत आपल्याला एका नव्या व्हिडिओ सोबत आलेलो आहोत. आज आपण अफरोज शेख यांच्या शेतात आलेलो आहोत. या शेतामध्ये आपण एक महिनाभरात जे काही यांच्याकडे मरग बहार होता, एक महिन्यामध्ये 2 ते 3 चक्रामध्येच आपण यांच्या सोबत आहोत. अगोदर यांचं नियोजन चालू होतं. 5व्या ते 6व्या वर्षात ही झाडं आहेत. तर या नियोजनामध्ये आपण त्यांच्या बागेमध्ये, मामा तुम्हाला विचारलं होतं मी त्यावेळेस, तेव्हा तुम्ही काय म्हटलं, ते माल काहीच नाही आमच्या बागेत. आणि आज त्यांच्या बागेत आपण 1-2च ट्रीटमेंट दिलेले आहे त्यांना. तर आज प्रत्येक झाडावर त्यांना भरपूर माल दिसतोय. आज तुम्हाला काय वाटतं, किती माल आहे तुमच्या बागेत? 2-3 टन माल निघाला. तो पण पातळ माल होता, बरोबर आहे. आज तो माल चांगल्यापैकी फुगलेला आहे, साईजमध्ये आलेला आहे, क्वालिटी चेंज झाली बागेत. तर आपण यांना सुरुवातीला एक स्प्रे दिला होता आणि ड्रीपमधून औषधी दिली होती. स्प्रेमध्ये आपण यांना ज्युपिटर 909, बूस्ट जिओ आणि ऑल क्रॉप अशी 3 प्रोडक्ट फवारणीसाठी दिली होती. त्यानंतर आपण ड्रीपमधून त्यांना ॲग्रीटोन गोल्ड नावाचा प्रोडक्ट सोडायला दिला होता. आपण स्प्रेमध्ये त्यांना त्यासोबत 05234सुद्धा दिलं होतं. त्यानंतर ही दुसरी फवारणी झाली, त्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण त्यांना अल्ट्रासीड, जादू आणि बूस्ट जिओ हे 2 प्रोडक्ट दिले होते, 3 प्रोडक्ट दिले होते. त्या 2 फवारणी आणि 1 ड्रीपमधून सोडलेल्या औषधीवरती यांची साईज एकदम छोट्या साईजमध्ये होते फळं त्यावेळेस. आज व्यवस्थित साईज आली, क्वालिटी आली आणि मार्केटला जसं फळ पाहिजे त्या पद्धतीत. काही जास्त खर्च झालेला नाही, एक 8-10 हजार रुपये खर्च झालेला आहे 2 ट्रीटमेंटमध्ये. पण फळ व्यवस्थित झालेलं आहे, क्वालिटी चांगली झाली, झाडात पण क्वालिटी तयार झाली आहे, काडी पण व्यवस्थित बनू लागलेली यांची. आता एक 8 ते 15 दिवसामध्ये हा हार्वेस्टिंग झाल्यानंतर यावर्षी आंब्या बहाराचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे. या पद्धतीत बघा, कॅमेऱ्यामध्ये दाखवा, ही काडी पण व्यवस्थित तयार झालेली यांची. आज जी ताकद पाहिजे होती झाडामध्ये ती मिळालेली. मामा तुम्हाला काय वाटतं, कसं काय तुमच्यासोबत आम्ही जी काही ट्रीटमेंट केलेली ही व्यवस्थित वाटते, कशी वाटते? शेतकऱ्यांना एक मेसेज द्या. व्यवस्थित झाली ना. हां, तुम्ही समाधानी आहात? समाधान आहोत आम्ही. याच्या आधी आमचं नियोजन नव्हतं, लिंबाच्या झाडासारखा खेळ होता, लावलं. पण आता तुमच्या मार्गदर्शनाने हे असं कार्यक्रम झाला, असं माल आला आमच्या भागात. तुमचं त्या भागामध्ये तुम्ही गहू आणि थोडासा हरभरा लावलेला आहे, तर त्यांनी ताण तुटला आहे थोडासा, त्यामुळं आघाऱ्या फुटल्या आहेत. तर भविष्यामध्ये असं होऊ नये. नाही, आता नाही करणार. घ्यायचंच नाही. आता इथून आंतरपीक घेणारच नाही. आता घेतलं ते घेतलं. याच्यानंतर कुठलंही आंतरपीक बागेत घेऊ नका. नाही. तरी आपण यावर्षी जे अर्धा बाग, मी आलो त्याच वेळी त्यांची पेरणी चालू होती गव्हाची आणि हरभरा पेरणी. याच्यामध्येच आपल्याला अंतर दिसायला ना, की भाई त्या बाजूला आघाऱ्या जास्त मारलेल्या आहे आणि या बाजूला दबल्यात. मग आता तर काय याचं योग्य नियोजन जरूर असतं. मग आज जर झाड तुमचं आज आघारीमध्ये लीक झालं, तर जे काही स्टोरेज होतं ते झाडाच्या आघारीमध्ये निघून गेलं. आता त्याच्यामध्ये फूट निघणार नाही तुम्हाला. आणि बाकीच्या ठिकाणी जिथं माल आहे तिथून अर्धा बाग, जिकडं माल आहे तुमच्या बागेत, मोसंबी होती, तिथं आपण ट्रीटमेंटमध्ये राहिलो तर आपली आघारी कमी आहे. पुढं आपल्याला जसं नियोजन करायचं, काडी बनवायची होती आता फुटण्यासाठी, आंब्या बहारासाठी, ती काडी पण बनली. आणि त्याचसोबत जी फळं होती आपली बागेत, ती फळं पण फुगली. आज साईजमध्ये, क्वालिटीमध्ये आले. मार्केटला जसा माल पाहिजे त्या पद्धतीत माल तुमचा आलेला आहे आज. तर पुढचं नियोजन आपण आता आंब्या बहाराचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये यांचं सांगू. नमस्कार.